मित्रांनो, गेल्या 2 ते 3 दिवसापासून जिल्ह्यातील जवळपास 9,55,562 शेतकऱ्यांना पीक विमा वाटपाला सुरुवात झालेली होती। त्यात मित्रांनो, जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा वाटप सुद्धा झालेलं आहे। काही तुरळक शेतकऱ्यांना जवळपास 2 ते 3 हजार रुपये वितरित झालेले आहेत हेक्टरी, आणि काही शेतकऱ्यांना जवळपास 4 ते 5 हजार रुपये हेक्टरी जमा झालेले आहेत। आपण याविषयीची सविस्तर माहिती व्हिडिओच्या माध्यमातून घेतलेली सुद्धा होती। त्यानंतर मित्रांनो, जिल्ह्यासाठी जवळपास जे सोयाबीन, कापूस आणि जवळपास पीक विमा काढलेला होता शेतकऱ्यांनी। सोयाबीन, कापूस, त्यानंतर तूर, मूग, उडीद या पिकासाठी आणि ज्वारी पिकासाठी काही शेतकऱ्यांनी पीक विमा काढलेला होता। परंतु मित्रांनो, 25% अग्रिमच्या अधिसूचना काढण्यात आलेल्या, आणि या 25% अग्रिमच्या अधिसूचनेअंतर्गत जवळपास 258,82,00,000 रुपये नांदेड जिल्ह्यासाठी मंजूर करण्यात आलेले। परंतु झालं काय, जवळपास पीक विमा वाटप होईपर्यंत स्टेटसमध्ये सगळं ओके दाखवत होतं। स्टेटस शेतकऱ्यांचे चांगल्या प्रकारचे दिसत होते, रकमा सुद्धा चांगल्या दिसून आलेल्या, परंतु वाटप झालेल्या रकमा या स्टेटसमध्ये दाखवलेल्या रकमेच्या खूप वेगळ्या होत्या, डिफरन्स होता बराच या दोन रकमेमध्ये। त्यानंतर मित्रांनो, जवळपास पीक विम्याच्या अधिसूचना काढण्यात आलेल्या 25% अग्रिमचा पीक विमा वाटप होईल सांगण्यात आलेलं। त्यात जवळपास मित्रांनो, जे पीक विमा काढलेली पिकं होते त्या व्यतिरिक्त फक्त 2 पिकासाठी नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना फक्त 2 पिकासाठी 25% अग्रिमचा पीक विमा वाटपाला सुरुवात झाली। ते पिकं म्हणजे सोयाबीन आणि कापूस। या 2 पिकासाठी शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विमा जमा होणं सुरू झालं। परंतु रियालिटी चेक करायला गेलं मित्रांनो, फॅक्ट चेक करायला गेलं आपण, तर यामध्ये सोयाबीन आणि कापूस पिकासाठी जे पीक विमा मंजूर करण्यात आलेला, आणि जवळपास ज्वारी पिकासाठी, तूर पिकासाठी जे पीक विमा काढलेला होता शेतकऱ्यांनी, त्या 2 पिकाला या पीक विम्यापासून वगळण्यात आलेलं। म्हणजे 25% अग्रिमच्या ज्या 4 पिकासाठी अधिसूचना होत्या त्यातील फक्त 2च पिकाला 25% अग्रिम देण्याचं ठरलं, आणि त्यापैकी 2 पिकं जे तूर आणि ज्वारी पीक आहे त्याला या अधिसूचनेमधून वगळण्यात आले, रिजेक्ट करण्यात आलं आणि फेटाळलं गेलं या 2 पिकाला, आणि फक्त 2 पिकाचा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत असल्याचं कृषी विभागाचं म्हणणं आहे। परंतु रियालिटीमध्ये खरं तर मित्रांनो, फक्त एका पिकाचा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होणं सुरू आहे, ते म्हणजे सोयाबीन पीक। कापूस पिकाचा अद्यापही काही शेतकऱ्यांना, तुरळक शेतकऱ्यांना वितरित झालेला असेल, परंतु अद्यापही बऱ्याच शेतकऱ्यांना कापूस पिकाचा 25% अग्रिमचा पीक विमा हा वितरित झालेला नाही, मग तो तालुका कोणताही असो। खरं तर फक्त सोयाबीन पिकाचा पीक विमा हा बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित झालेला आहे, आणि जवळपास जे इतर शेतकरी आहेत त्यांना कापूस पिकाचा अद्यापही पीक विमा वितरित झालेला नाही, त्यांच्या खात्यावर जमा झालेला नाही। म्हणजे एकंदरीत बघायचं झालं मित्रांनो, बऱ्याच जिल्ह्यामध्ये, जिल्हा कोणताही असो, पीक विमा वाटपाला सुरुवात झाल्याच्या नंतर कंपनीला जाग येत आहे, कंपनीचे डोळे उघडले जात आहेत, आणि त्यानंतर त्यांच्या ज्या अधिसूचना अगोदर काढण्यात येत होत्या त्या फेटाळण्यात येत आहेत, आणि त्यांच्या मनमानी कारभारामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं जे नुकसान झालं त्या पद्धतीच्या पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होणं त्यांनी फेटाळलेलं आहे आणि कॅन्सल केलेलं आहे। यामध्ये नांदेड जिल्ह्यात सुद्धा सेम कंडिशन आहे। तूर पीक आणि ज्वारी पिकाचा पीक विमा त्यांनी फेटाळलेला आहे। फक्त 2 पिकाचा पीक विमा आम्ही मंजूर केलेला आहे, आणि 2च पिकाचा पीक विमा आम्ही शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित करणार आहोत, असं देखील पीक विमा कंपनीतर्फे सांगण्यात येत आहे। तर ही होती छोटीशी माहिती मित्रांनो। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा। धन्यवाद।